श्री दत्त विद्या मंदिर, नवी मुंबई महानगरपालिका, शाळा क्रमांक 18 व माध्यमिक शाळा क्रमांक 116 यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेह संमेलन 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले। या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 19च्या नगरसेविका शैला पाटील, शिल्पा ठाकूर, नगरसेवक भाऊ भापकर, समाजसेवक राजेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली। शाळेच्या मुख्याध्यापिका व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, बहुउद्देशीय कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले। विशेषतः डान्स सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले। श्री दत्त विद्या मंदिर, नवी मुंबई महानगरपालिका, शाळा क्रमांक 18 आणि माध्यमिक शाळा क्रमांक 116 यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा हा सुंदर उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आणि त्या प्रसंगी माझ्यासोबत माझे नगरसेवक भाऊदादा भापकर, शैलाताई पाटील, सुनीलदादा कुरकुटे तसेच अनेक ग्रामस्थ मंडळी, सानपाडा ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। याचा मला अतिशय आनंद होत आहे। हे व्यासपीठ म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी लाभलेलं एक यशस्वी व्यासपीठ आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की या व्यासपीठामुळे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसोबतच त्यांच्या क्रीडा तसेच त्यांचे जे उत्कृष्ट कलागुण आहेत यांना वाव देण्यासाठी या शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, पालकांनी आणि स्वतः या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। या आयोजनाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहून मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं की या आयोजनाचे शाळा प्रशासन जे आहे ते नक्कीच या कामगिरीत मोठी मेहनत घेत आहेत आणि या पुढेही घेत असतील। आम्ही चारही नगरसेवक, आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच या शाळांचा स्तर उंचावण्यासाठी जी लागेल ती मदत करण्यासाठी तत्पर असणार आहोत। पुन्हा एकदा या उज्ज्वल भविष्यासाठी, लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करते, त्यांचं कौतुक करते आणि अशाच प्रकारचे सोहळे, आनंदाचे सोहळे त्यांच्या आयुष्यात येत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। धन्यवाद। जे मुले आहेत ते परफॉर्मन्स देत आहेत ते तुम्हाला काय? आज श्री दत्त मंदिर यांच्या वार्षिक स्नेह संमेलन 2006 चा कार्यक्रम आहे। तर या कार्यक्रमानिमित्त आम्ही इकडे उपस्थिती दाखवली आणि खरंच या मुलांचं कौतुक वाटते आणि टीचरचं सुद्धा कौतुक वाटते की या मुलांना एवढा प्रॉपर प्रिपेअर करून वगैरे, म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असून सुद्धा म्हणजे क्रीडा असू दे, संस्कृतीच असू दे, शैक्षणिक असू दे, त्या सगळ्या याच्यामध्ये ते पुढे आहेत आणि खरोखरच आज कार्यक्रम खूप सुंदर होता आणि मुलांचा कार्यक्रम सुद्धा खूप अतिशय सुंदरपणे चालला आहे। सागर नाईक साहेबांच्या माध्यमातून नवीन शिक्षण धोरण आलंय, याचा या मुलांना कितीपर्यंत फायदा होणार? आमचे लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे सभागृह नेते श्री सागरजी नाईक साहेब यांनी सभागृहात एक प्रस्तावना मांडलेला आहे की प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्कूल हे इंग्लिश माध्यमातून व्हावं म्हणून। तर अतिशय त्यांचं सुंदर प्रस्तावना आहे, त्याचं आम्ही खरंच स्वागत करतो, कारण माझ्या या प्रभागाचं जे मराठी शाळा क्रमांक 18 याच्यामध्ये जे मुलं शिकतात ते अतिशय मध्यमवर्गीय मुलं आहेत। त्यांच्यासाठी हा जो स्टेज आहे मराठी माध्यम इंग्लिश मीडियमचं ते अतिशय गरजेचं आहे आणि याचा फायदा नक्कीच मुलांना होईल, कारण मराठी हा मातृभाषा आहे आपला, हे नक्कीच आपल्या महाराष्ट्रामधून जायला नाही पाहिजे, पण मराठी मातृभाषा हे जे आहे आपण आपल्या सराउंडिंगमध्ये शिकतो, आपल्या मातृभाषा आहे, त्याच्यामुळे शाळेत जेव्हा आपण ॲडमिशन घेतो त्या टायमालाच मुलं मराठी बोलतात, लिहायला आपल्याला शाळेतून शिकतातच।
पण इंग्लिश मिडियमचा सेम असं होतो. सराउंडिंग आपलं इंग्लिश नसल्यामुळे आपल्याला इंग्लिश स्पीकिंगचा खूप प्रॉब्लेम होतो आणि हे आता नाही पण पुढे आपल्याला जाणवतो. त्याच्यासाठी इंग्लिश मिडियम होणं खूप गरजेचं आहे आणि इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही म्हणजे मातृभाषा जे आहे ते असायला पाहिजे. धन्यवाद. ह्या कार्यक्रमासाठी आम्ही जवळजवळ आम्हाला 8 दिवसाचा अवधी मिळाला आणि हे जे आमचा ॲन्युअल प्रोग्राम आहे हा आमचा वर्धापन दिन आहे. शाळेचा वर्धापन दिन आमचा 27 फेब्रुवारी असतो, पण काही कारणास्तव तो पुढे गेला. पण ह्या दोन्ही नगरसेवक मॅडम यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आमचा खूप छान झाला आहे. ही जी सगळी लाईटिंग आहे, त्यानंतर त्यांचं जे आपलं कोरिओग्राफर म्हणा, मुलांना कॉस्ट्युम म्हणा, हे सगळं आमचं शाळा क्रमांक 18 सानपाडा या शाळेच्या ज्या या आमच्या सभापती मॅडम आहेत आणि या आपल्या शिल्पा ठाकूर मॅडम आहेत यांनी आमच्याबरोबर अगोदर मिटिंग करून घेतली. आम्ही त्यांना आमचं सांगितलं की आमच्या शाळेला काय काय हवं या कार्यक्रमासाठी आणि त्यांनी ते आम्हाला सगळं व्यवस्थित पुरवलं आहे आणि हा कार्यक्रम आज त्यांच्या सहकार्यामुळे अगदी यशस्वीरित्या पार पडतो. स्थापना दिवस आहे याच्यासाठी कोणकोणते कार्यक्रम तुम्ही आयोजित केले होते? अच्छा, हा जवळजवळ आमचा 56वा वर्धापन दिन आहे आणि याच्यासाठी आपले शालेय पातळीवरचे अगदी बालवाडीपासून ते 9वी पर्यंतचे आपले कार्यक्रम आहेत आणि सगळे म्हणजे सामाजिक, शारीरिक म्हणजे याचे क्रीडा विषयक हे सगळे त्याच्यामध्ये विषय घेतलेले आहेत कार्यक्रमासाठी. या वर्षाची थीम काय आहे आणि काय संदेश देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही या कार्यक्रमात? या वर्षाची आमची जी थीम आहे ती शैक्षणिक थीम आहे, शाळेसाठी थीम आहे आणि याच्यासाठी संदेश म्हणजे की विद्यार्थ्यांनी सतत आपलं म्हणजे प्रगती करावी, पुढे पुढे जावं, हाच आम्ही संदेश देतो याच्यातून. आपलं नाव? माझा आपकी आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.